बाजार आणि उद्यान समितीच्या अध्यक्षा गाला मॅडम आपल्यासोबत सध्या आहेत. मॅडम, तुमच्याकडे चेंबूर दुर्घटनेचा काही अहवाल आलेला आहे का? नाही, अजूनपर्यंत ऑफिशियली ऑथेंटिक आमच्याकडे कुठलाही अहवाल सादर केला गेलेला नाही. ओके. कारण प्रेस नोट आली आहे, म्हणजे जनसंपर्क विभाग आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेचा, आणि त्यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढलं आहे आणि त्यात असं म्हटलं आहे की अहवाल प्राप्त झालेला आहे आणि त्या अहवालामध्ये अधिकाऱ्यांची चूक दिसत नाही आहे प्रथमदर्शनी, आणि कंत्राटदारानं निष्काळजीपणा केला आहे म्हणून कंत्राटदाराला 5 लाखांचा दंड आणि सल्लागार कंपनीला 2 लाखांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे. एवढं त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटलेलं आहे, पण अहवाल जाहीर केलेला नाही आहे. प्रसिद्धीपत्रक महानगरपालिकेनं काढलेलं आहे. बघा, मी तुम्हाला सांगते की मी ते अहवाल प्रॉपर वाचलेला नाही आहे, म्हणून मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी जर काय असं म्हणत असणार की फक्त कॉन्ट्रॅक्टरची चूक आहे, तर ते पण मी नाही तर कोणीही मान्य करणार नाही याच्यावरती. कारण या कंत्राटदारांवर आणि सल्लागार कंपनीवर देखरेख ठेवण्याचं काम हे अधिकाऱ्यांचंच असतं, महानगरपालिकेचंच असतं. आणि अशा वेळेला जर का त्यांच्यावर देखरेख ठेवली नाही अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्याकडून निष्काळजीपणा होतो, तर याला जबाबदार अधिकारी पण आहेत. बघा, अधिकारी कुठली कमिटी नेमण्यात आलेली आहे ते पण ॲज अ चेअरमॅन मला कळवण्यात आलेलं नाही आहे आणि मला ते काही माहिती पण नाही आहे. दुसरी गोष्ट आहे की जेव्हा मुंबईचे लाखो लोक इकडे राहते आणि ते तुमच्यावर भरोसा ठेवते, तर तुम्हाला ते ऑथेंटिक म्हणून आणि प्रॉपर चौकशी करूनच ते अहवाल सादर करावा लागणार, अशी माझी भूमिका आहे. शेवटचा प्रश्न, हा अहवाल तुम्हाला मिळायला हवा आहे किंवा तो कधीपर्यंत मिळेल याची तुम्ही विचारणा आयुक्तांना काही करणार आहात? मला कालच माहिती पडली की अहवाल सादर केला गेलेला आहे, तर उद्या बाजार आणि उद्यान कमिटीची मीटिंग पण आहे, आमचे काही सदस्य पण आहे त्याच्यावरती. तर तो अहवाल सर्व सदस्य मागणी करणार, कारण बाजार उद्यान कमिटीच्या तो मुख्य आता ते पण आहे की चेंबूरची जी दुर्घटना घडली ते कुठलाही प्रभागामध्ये घडणार नाही, अशी काहीतरी भूमिका तर मुंबई महानगरपालिकेला घ्यावी लागणार. त्याची चौकशीसाठी आणि त्याची प्रिकॉशनसाठी आम्ही काय करणार ते पण सादर करावा लागणार, अशी माझी भूमिका आहे. आणि अहवाल अजूनपर्यंत आम्हाला आलेला नाही आहे. उद्या मीटिंग असणार तर लोक प्रश्न विचारणार, तर जबाब काय द्यायचा? सदस्य विचार करणार. हे पण एक चुकीची गोष्ट आहे माझं म्हणणं. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश यांच्यासह सुमित सावंत, न्यूज 18 मराठी, मुंबई.